जर ऍडमिशन कॅन्सल केलं तर खरंच पैसे रिफंड मिळतात का? त्यासोबतच एम.एच नर्सिंग सीईटी एक्झामची ऍप्लिकेशन फी ही आपली रिडक्शन होती का? तर असे वेगवेगळे डाऊट्स तुमच्या मनात आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग सीईटी ऍडमिशन घेतलंय किंवा घेणार आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ऑफिशियल रूल्स, रिफंड प्रोसेस आणि खरंच रिफंड मिळतो का नाही हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो असेच बरेच छोटे छोटे डाऊट्स प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतात आणि या सगळ्या गोष्टी आपण एका एक्सपर्टच्या गायडन्स खाली केला पाहिजे. कारण एक जर स्टेप आपली चुकली तर ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं किंवा आपली जी फीस आहे पूर्ण पे केलेली ती पूर्ण जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो असंच एक गायडन्स आमच्याकडून पण तुम्हाला मिळतं. तुमच्यासाठी आमच्याकडे काउन्सिलिंग कोर्स आहे, त्यामध्ये तुमच्या पर्सेंटाईलचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट सजेस्ट करतो, व्यवस्थित स्ट्रॅटेजी वगैरे तयार करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो हा सपोर्ट, हा गायडन्स तुमचं कॉलेजचं ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट डाऊट विद्यार्थ्याच्या मनात होता की जर ऍडमिशन आम्ही घेतलं तर आम्हाला कॉलेजची फीस जी डीडीच्या फॉर्म मध्ये तुम्ही पे केली असेल तर ती फीस रिटर्न मिळते का? जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ऍडमिशन कन्फर्म केलं असेल तर आता यामध्ये पण वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. जर तुम्ही म्हणजे तुम्ही जर लवकर ऍडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला काही पैसे कट होतात फीस मधले आणि बाकी फीस रिटर्न केली जाते. पण जर कॅप राऊंडच्या नंतर जर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करायला गेला, कारण फीस ऍडमिशन प्रोसेस तर कम्प्लीट झालेली आहे, त्यानंतर तुम्ही जर ऍडमिशन कॅन्सल करायला गेलात तर तुम्हाला फीस रिटर्न मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल याचा अर्थ काय? तर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केलंय. मग ऍडमिशन कन्फर्म केलंय म्हणजे त्या कॉलेजची एक सीट ही कन्फर्म झाली आहे. तर ते तुम्हाला पूर्ण फीस तर कम्प्लीट रिटर्न नाही करणार, तर काही कट होईल. म्हणजे प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी रिटर्न पॉलिसी असती, तर त्या रिटर्न पॉलिसीनुसार त्या गोष्टी कम्प्लीट होतात आणि ती प्रोसेस कम्प्लीट होते. सो ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेताय किंवा घेतलंय तर त्या कॉलेजचं रिफंड पॉलिसी हे व्यवस्थित माहिती करून घ्या. त्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पॉलिसी देखील असतात, तर ते आधी व्यवस्थित जाणून घ्या. ही झाली पहिली गोष्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नसेल म्हणजे तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं नाहीये, बेटरमेंट केलीये, तर तुम्हाला रिटर्न फीस मिळते. फक्त कॉलेजमध्ये जाऊन जी प्रोसेस आहे ती पूर्ण करा, तुम्हाला तुमची फीस कम्प्लीट रिटर्न मिळते. सेकंड डाऊट होता विद्यार्थ्याच्या मनात की नर्सिंग सीईटी ऍप्लिकेशन फी म्हणजे जी तुम्ही ₹1000 भरली होती तर ती फीस मधून रिटर्न होती का? तर होत नाही. अजून एक डाऊट होता की जी बेटरमेंट फीस भरलीये तुम्ही तर ती ऍडमिशन फीस मधून रिडक्शन होती का? म्हणजे कट होती का? तर नाही. ही बेटरमेंट फीस सगळ्यांना कंपल्सरी असते, तर ती तुम्हाला कंपल्सरी भरावी लागते. ओके. तर हे काही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट्स होते ते आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर केलेत. अजून काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नर्सिंग सीईटी साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी आमच्याकडे लाईव्ह बॅच सुरू होतीये 25/8/2025 म्हणजे 25 ऑगस्ट पासून सुरू होती. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज असतील, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक असेल, फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत एकाच कोर्समध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नर्सिंग सीईटी सोबत पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबलई या एक्झामची देखील तयारी करत असाल तर त्याचे देखील कोर्सेस आपल्याकडे सेपरेट कोर्सेस आहेत. तर याची बॅच ही 18 तारखेपासून सुरू झाली होती आणि नवीन बॅच 15 ऑगस्ट पासून सुरू होतीये. सो लवकरात लवकर तुम्ही बॅच ही जॉईन करा. यामध्ये सुद्धा सेम फीचर्स आहेत.
आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर याची फीस असेल 500 रुपये इतकी. आणि जर कॉम्बो मध्ये काय येणार तर हे प्रत्येक कोर्स येणार आहे. पहा म्हणजे जवळपास 5 कोर्सेस येणार आहेत. तर याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, नर्सिंग सीईटी. हे टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा. तो कोर्स ओपन केल्यानंतर तुम्ही तो कोर्स एनरोल करू शकता. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे एज्युकेटर्स असतील, डेली अपडेट्स असतील, लेक्चर्स कधी होणार आहेत ते या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. एज्युकेटर्सशी तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्कीच जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच अपडेट्स, डाऊट्स, कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन, सीईटी सेल थ्रूचे नवीन रूल्स, या सर्व गोष्टी आपण आपल्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अपडेट व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच थांबूयात. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.